नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे खानदेशी चव या यूट्यूब चॅनलवर। एखादी बर्थडे पार्टी असो किंवा संध्याकाळी जेवण बनवायचा कंटाळा आला असेल म्हणून किंवा अगदी 31st ची पार्टी असो, तुम्ही हा असा झटकीपट तयार होणारा मेनू म्हणजेच पावभाजी बनवून तयार करू शकतात। पावभाजी तर आपण सर्वच बनवतो, पण अगदीच स्ट्रीट स्टाईल टेस्ट आणि रंग यावा म्हणून आपण आज एक खास पद्धत बघणार आहोत। चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया। प्रथम पावभाजीसाठी लागणाऱ्या भाज्या बघून घेऊया। मी इथे 2 शिमला मिरच्या, 1 गाजर, 1 टोमॅटो, 1 वाटी मटार, 1 लहान साईजचे बीट, 1 मोठ्या साईजचा कांदा चिरून घेतलाय। त्यानंतर 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट आणि 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। त्यानंतर 250 ग्रॅम फुलगोबी घेतले। मी नेहमी फुलगोबी वापरताना 5 ते 10 मिनिटे गरम पाण्यात भिजत ठेवते, म्हणजे त्यात अळी वगैरे असेल तर निघून जातात। त्यानंतर 2 मीडियम साईजचे बटाटे घेतले आहेत। आता एक कुकरमध्ये थोडं बटर आणि अर्धा पडी तेल घालायचं आहे। त्यात आपण घेतलेल्या सर्व भाज्या घालून घ्यायच्या आहेत। भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकतात, पण बीट आवर्जून घाला, यामुळे भाजीला रंग खूप छान येतो। बीट, गाजर यासारख्या भाज्यांमुळे पावभाजी अतिशय पौष्टिक तयार होते। पावभाजी म्हटलं की लहान मुलं अगदी सहज खातात, म्हणून बीट, गाजर तुम्ही नक्की टाका। त्यानंतर यात 1 चमचा पावभाजी मसाला, 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा मीठ घालायचं आहे। असं भाज्या उकडून घेताना आपण मसाले घातले तर खूप मस्त टेस्ट येते, म्हणून ही स्टेप तुम्ही नक्की करून बघा। त्यानंतर भाज्या पाण्यात बुडतील इतपत पाणी घालून 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। लक्षात घ्या, इथे पाणी खूप जास्त टाकायचं नाही आहे, नाहीतर ते ओव्हरफ्लो होतं आणि सर्व पौष्टिक भाज्यांचं पाणी बाहेर येतं। 3 शिट्ट्या झालेल्या आहेत, उघडून बघूया। तुम्ही बघू शकतात मस्त सर्व भाज्या शिजलेल्या आहेत आणि आपण यात थोडा पावभाजी मसाला घातला आहे, त्यामुळे सुगंध सुद्धा मस्त येत आहे। आता हे आपण मॅशरच्या मदतीने मॅश करून घेऊया। भाज्या उकडताना पाणी कमी घातल्याने भाज्या मस्त मॅश करता येत आहेत। तुमच्याकडनं जर जास्तीचं पाणी घातलं गेलं तर ते काढून घ्यायचं, मग भाज्या मॅश करायला घ्यायच्यात। नंतर ते पाणी भाजीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायला वापरू शकतात। तुम्ही बघू शकतात बीट घातल्याने कलर किती मस्त आला आहे। आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया। त्यासाठी मी कढईमध्ये थोडं बटर आणि 2 पडी तेल घालत आहे। तुम्ही संपूर्ण बटर सुद्धा घालू शकतात। तेल घातल्याने बटर जळत नाही। त्यानंतर 1 चमचा जिरे घालायचे, नंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा। कांदा सोनेरी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यानंतर 1 चमचा कांदा लसूण पेस्ट आणि 2 बारीक चिरलेल्या मिरच्या घालायच्या आणि 2 ते 3 मिनिटे मस्त परतून घ्यायचं आहे। नंतर टोमॅटो प्युरी घालायची। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण नक्की घालून बघा, भाजीला टेस्ट खूप छान येते। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि 2 मिनिटे परतून घ्यायचं। त्यानंतर 2 चमचे पावभाजी मसाला, 2 चमचे लाल तिखट, तुम्ही तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। मला स्पायसी पावभाजी आवडते म्हणून थोडं जास्त तिखट घालत आहे। त्यानंतर धने जिरे पावडर घालायचं आणि सर्व मसाले मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। त्यानंतर मॅश केलेल्या भाज्या घालून घ्यायच्या, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। नंतर थोडं पाणी घालायचं। पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला भाजी कितपत पातळ हवी आहे त्यानुसार घालायचं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। लक्षात घ्या, इथे मीठ बेताने घालायचं आहे, कारण आपण आधीसुद्धा मीठ घातलेलं आहे। आता मस्त 4 ते 5 मिनिटे भाजी शिजवून घ्यायची आहे। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। इथे आपली मस्त चमचमीत अशी भाजी तयार आहे। आता मसाला पाव तयार करून घेऊया। त्यासाठी एका पॅनमध्ये थोडं बटर घालायचं, थोडंसं लाल तिखट, कोथिंबीर आणि थोडीशी तयार केलेली भाजी घालायची। मस्त मिक्स करायचं आणि पाव असे मधून कट करून घ्यायचे। मस्त सर्व बाजूंनी पावाला मसाला लावून घ्यायचा। नेहमी साधे पाव खाण्यापेक्षा अशा पद्धतीने मसाले पाव सोबत भाजी खाऊन बघा, खूप छान लागते। स्ट्रीटवरती पण याच पद्धतीने सर्व केलं जातं। इथे आपले मस्त मसाले पाव तयार आहेत। आता हे आपण सर्व करून घेऊया। तर मंडळी, इथे आपली स्ट्रीट स्टाईल पावभाजी तयार आहे। तुम्ही ही रेसिपी येत्या न्यू इयर पार्टी
बड्डे पार्टीला किंवा सहज घरी खायला करून बघा, सर्वांना खूप आवडेल। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा। चला तर मग भेटूया अशाच चमचमीत रेसिपीज सोबत, तोपर्यंत धन्यवाद।